नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एका अतिशय महत्त्वपूर्ण विषयावरची माहिती सांगणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत न स्किप करता पहा। कारण काय होतं, बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ पूर्ण पाहत नाही, त्यामुळे मला जी तुम्हाला माहिती सांगायची ती माहिती कधी कधी महत्त्वपूर्ण असते आणि ते तुम्ही मिस करता। म्हणून आजचा व्हिडिओ हा पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये पुरातन काळातलं एक रहस्यमय मंदिर दाखवणार आहे आणि त्या मंदिराची माहिती आहे। ती माहिती सुद्धा तुम्हाला आपले एक मित्र आहेत प्रवीण खिळे कानडी वेलगावचे, त्यांच्याकडनं ती माहिती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण माहिती प्रवीण खिळे यांनी सांगितलेली आहे। ती माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पहा। आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा। आणि आता सुरू करूया आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 आज रवळगावला आलो होतो शंकराचं दर्शन घ्यायला। हेमाडपंथी बांधकाम बघू शकता, हे खूप प्राचीन बांधकाम आहे आणि इथं काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या त्या आपल्या तरुण पिढीला माहीत असाव्यात म्हणून मी एक शूटिंग काढत आहे। तुम्ही बघू शकता या अशा शिळा आहेत इथं। तर इथं बऱ्याचशा शिळा आहेत। यांचा अर्थ काय, तर यांचा अर्थ असा आहे की यांना वीरगळ स्मारक म्हणलं जातं। ज्या वीरांना युद्धात मरण आलंय किंवा गायचं रक्षण करताना किंवा असे एक 10-12 प्रकारचे वीरगळ स्मारक असतात। तर याच्यातले एक एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो। वीरगळ स्मारक एक तर 3 किंवा 4 टप्प्यात एक्सप्लेन केलेलं असतं। तर ज्याला गायचं रक्षण करताना मरण आलंय त्याच्यासाठी किंवा जे युद्धात हे झाले इथं शहीद म्हणतो आपण, ज्याला वीर मरण आलंय तसे त्यांना तुम्ही बघू शकता अप्सरा आपल्या कैलासाला घेऊन चाललेल्या आहेत आणि कैलासाला गेल्या तर त्यांना शंकराच्या पिंडीचा मान दिला जातो पूजा करण्याचा। आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी वरती चंद्र आणि सूर्याचं चित्र असतं। तर त्याचा अर्थ असा असतो की ज्याला वीर म्हणणार आहे त्याची शौर्यगाथा आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहणार। असे हे वीरगळ स्मारक असे ओरडून सांगतात की आपला इतिहास कसा होता। आणि हे 12व्या-13व्या शतकात अशी प्रथा सुरू झाली होती। तुम्ही इथं बी बघू शकता की खाली गायांचे चित्र आहेत, इथं युद्धाचा प्रसंग आहे आणि इथं पिंडीची पूजा करताना। आणि त्याच्यानंतर इथं वरती पण गाय, हत्ती म्हणजे बैल वगैरेचं चित्र असतं किंवा चंद्र सूर्य। तर याला वीरगळ स्मारक तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता। आणि वीरगळ स्मारक इथं पण आहे बघा तुम्ही खाली। काही स्मारक इकडे इथं तर हे स्मारक तुटलेलं आहे। तुम्ही खाली बघू शकता हे वीर मरण आलेलं आहे युद्धामध्ये, अप्सरा घेऊन चालत आणि त्याच्यानंतर असा पिंडीचा प्रसंग असतो आणि चंद्र सूर्यवरती। तर कुठेही महादेवाच्या मंदिरात तुम्ही ऑब्झर्वेशन करा, ह्याचे 10 ते 12 प्रकार असतात। त्यामुळं वेगवेगळ्या स्मारकाचं हे पण नीट बघा परत। तर आपला इतिहास सांगणारे हे जे शिला आहेत हे काही साध्या सुद्धा नाहीत, ह्या 12व्या-13व्या शतकातल्यात। म्हणजे हे मंदिर 1000 वर्ष जुनं आहे आणि हा इथालची जमीन रवळगावच्या आजूबाजू किंवा जिथं ही आहे ही कशी वीरांची भूमी आहे हे शिलालेख आपल्याला सांगते।